अक्षय सोबत, तुषार सोबत, त्याचबरोबर संदीप सोबत डिस्कशन सध्या सुरू आहे. टेडीनं देखील जबरदस्त एंटरटेनमेंट आमच्या क्रीडा रसिकांचं केलेलं आहे. चला मॅच इज ऑन, सामना सुरू होतोय. उपस्थितांच्या वतीनं दोन्ही टीम्सला आपण देऊयात ऑल द बेस्ट. 3-1 लेट्स प्ले. पहिला बॉल ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर्स, एक्सलंट टायमिंग, निघालाय बॉल एक्स्ट्रा कव्हरला, मात्र फिल्डर तितक्याच वेगानं पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. त्याचा प्रयत्न अपुरा, त्यांचा प्रयत्न अपयशी. येतो पहिल्या बॉलवर एक क्वालिटी कव्हर ड्राईव्ह, चौकार. क्रीडनगरीत उपस्थित झाल्यात विनंती या मंचावरती. समोर ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत विनंती आहे थोडं बाजूला व्हा मित्रांनो. ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत विनंती आहे थोडं बाजूला व्हा, थोडे बाजूला व्हा मित्रांनो, थोडं बाजूला व्हा. इज थँक्यू. या वेळेला चांगला बॉल कमी गतीने टाकलाय, थोडा वेग पहिल्या बॉलच्या तुलनेत कमी पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. इज ऑफ कटर होता लेफ्टी बॅटरसाठी वैभवचा, जो रीड करता आला नाही. तन्मयला पहिला बॉल आलाय, चौकार तदनंतर आलाय डॉट. आता फुल टॉस दिशा दिली आहे, गॅपमध्ये चाललाय बॉल, मिड विकेटला क्षेत्र खाली आहे, फिल्डर दूरवरून आलेत पण मिसफिल्ड. त्यांच्या दोन्ही पायांमधून बॉल झालाय फरार. डीप मिड विकेट, सीमारेषा पार. 4 बॅक टू बॅक दुसरा चौकार आता येतोय तन्मयच्या बॅटमधून. आणि सध्या तन्मय या मॅचमध्ये देखील चांगले स्टार्ट देत आहेत. मिसफिल्ड झाली डीपमध्ये मिड विकेटला. टेडी सध्या बरोबर आमच्या साईड कॅमेरामॅनच्या भेटीला गेलेला आहे. धाबा बनलेला आहे त्या 8 ऑन बोर्ड. आता बॉल चांगला आहे पण थोडा बाहेर निघालाय गाईडलाईनच्या, त्याच कारणासह पंचांनी मात्र व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव व्हाईट बॉल घोषित होतोय, एक्स्ट्रा धाव मिळतीये. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन सोबत सध्या एकूण धावा अंकित होत आहेत त्या 9 ऑन बोर्ड. वेगवान बॉल, विकेट कीपर बीट, बॅट्समन बीट, निघालाय बॉल थेट लॉंग स्टॉपला. अंपायर सिग्नल वाईड +4 येतोय. हा नशिबाचा पंजा, इट्स अ लकी फायफर. या 5 धावा. सो स्कोर सध्या आपण बघत आहोत 14. नुकताच तन्मय बाद झालेला आहे, तर बॅटिंगसाठी आता नवीन बॅटर हरेश कडव दाखल होतोय. धावा सध्या 14 ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस आहे, कॅप्टन्स रेडी राहा. यावेळेला समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्वीट साऊंड, लॉंग ऑन लाईक टप्पा घेत निघालाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. हरेश कडोच्या बॅटमधून 4 धावा, चौकार. फुल कव्हर, स्टेप आउट झाले, फुल टॉस. आता बॉल हवेत पण कॅच ड्रॉप. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला साधा सोपा सहज जल सुटलेला आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती 19 धाब्याचा चांगला ओपनिंग स्टार्ट मिळालाय ओमकार स्पोर्ट्स मानिवलीला.
ज्यामध्ये योगदान आपण पाहिलं आघाडीसाठी लेफ्ट बॅटर तन्मयचं आणि तदनंतर हरेशनं चांगला फिनिश केला या षटकाचा. 2 चेंडू व्यक्तिगत 5 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. प्रितेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. बरोबर पहिलं षटक टाकण्यासाठी 5 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. श्री गणेश गेटाच्या वाटीने नेक्स्ट मॅच टॉस आपण करतो. इनिंग ब्रेकमध्ये रेडी राहा दोन्ही टीम कॅप्टन. एका बाजूला टीम पाहायला मिळेल जे बजरंग मोगर ए आणि त्यांच्या विरोधात जन्मान पाटगाव. टेडी सध्याला आपल्या स्क्रीनवर शुभागमन होत आहे. अंकुश वेल्डिंग वर्कशॉपचे सर्व अनिलदादा मार्के त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलंय. त्यांचं देखील करूयात आपण वेलकम. चला मॅच कंटिन्यू करा प्रितेश, जास्त वेळ घेऊ नका. एका सेंटचा आता वापर आपण करतोय. सध्या स्कोर आहे 19 एका विकेटच्या मोबदल्यात. यावेळेला टॉपेज बॉल हवेत, झेलची संधी आणि तिचा स्वीकार. हरेश माघारी परततोय. 19ला दुसरा धक्का. ओमकार स्पोर्ट्स मानिवली क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. एन्जॉय करतोय या क्रीडा स्पर्धेला. पहिल्याच बॉलवर प्रितेशला मिळते विकेट. बाद होते हरेश आणि आता बॅटिंग करता नवीन बॅटर दाखल झालाय भावेश. ओ लेंथ बॉल थोडा खाली राहिलाय, निघालाय ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल. पहिल्या षटकात फ्रंटलाईन सीमर वैभव मागणे राहिले. 18 धावा त्याच्या विरोधात आल्या. पण आता या षटकात कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाज प्रितेशकडून. पहिल्या बॉलवर विकेट, तदनंतर आलाय डॉट बॉल. यावेळेला ड्राईव्ह केल्या बॉल समोर लॉंग ऑफला फिल्डर. बॅकअप आलेलं आहे. मिळेल ते एकच धाव आणि या सिंगल धावेसहित मात्र एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाली आहे ती 20 धावा याचबरोबर दाफलकावरती. एक कॅश प्राईज अनाऊन्स होते. मानिवली टीमच्या कुठल्याही प्लेअरने 3 चौकार किंवा 3 षटकार सलग जर लगावले तर अभि आणि डीके यांच्याकडून प्रत्येकी 500 टोटल 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. अपी स्ट्रोक सेफ स्ट्रोक निघालाय बॉल बॅकवर्ड पॉइंटला बीट करत सीमारेषाच्या बाहेर प्रवीण भाकरेच्या बॅटमधून. या 4 धावा चौकार. अंकित झाले ती 24-24. षटकार हॅट्रिक आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिक साठी सुमित दादा दस यांच्या वतीनं 1000चा कॅश प्राईज आहे. यावेळेला हुक केल्या बॉल. फिल्डर उपस्थित पण त्याच्या आवाक्या बाहेर निघालाय बॉल. मागे आउटफील्ड वेगवान फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पण बॉल अडू शकले नाही. प्रयत्न अपयशी. बॉलनं त्याचं अंतिम साध्य साधलंय. सलगचा दुसरा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आता आलेला आहे. स्कोर सध्या 28-28. सलगचा तिसरा चौकार जर येतोय तर डीके आणि अभि यांच्या वतीनं प्रत्येकी 1000चा कॅश प्राईज आहे. ओस विकेटचा अटेम्प्ट. आता बॅट्समनला फॉलो केलंय. गुड बॉल. डॉट बॉल. ओव्हरची झाले सांगतात 2 षटकात बनल्या गेल्या त्या 28 धावा. 14.00 धाब्याची धावगती सध्या प्रत्येकी 2 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करत असताना संघ ओमकार स्पोर्ट्स मानिवली. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. जन्मान पाटगाव कॅप्टन आणि जय बजरंग मोगर ए कॅप्टन. रेडी राहायचं आहे आपण. षटक सुरू होते. तिसरं लास्ट ओव्हर. बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत सुधीर. टीडी सध्या चर्चा करतोय अनिलदादा मार्क्यांच्या सोबत. पहिला बॉल टॉपेज. हवे ते बॉल. झेलची संधी
आणि तिचा स्वीकार भावेश माघारी परततोय. 28ला तिसरा आद्रा. ओमकार स्पोर्ट्स मानिवलीला फलंदाज बाद. तर विकी बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. स्कोर सध्या 28. पहिल्याच बॉलवर सुधीरनं मात्र दिल दिलेला आहे. तो श्री गणेश गेटाची वाडीला सुधीरनं पहिल्याच बॉलवर विकेट काढलेली आहे. धाबा 28. आता खाली राहिला बॉल लोवर बाउन्स जो चर्चेत राहिला या स्पर्धेत डॉट बॉल. धावा 28. आता दिशा दिली गाईड केलाय बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूने निघालाय. डीप मध्ये फिल्डर मात्र थोडे दूर आहेत. तोपर्यंत सेकंडचा कॉल डेफिनेटली दिला आणि 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. 2 धावे सेट सध्या एकूण बनत आहेत. त्या 30 धावा दाफलकावर 30 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या षटकात 18 धावेचा स्टार्ट पण आता पाहायचं आहे पार स्कोर काय असेल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न मागे चाललाय बॉल. यष्टी रक्षकाचं बॅकअप आलंय आणि अखेर फलंदाज बाद. विकी माघारी परततोय. 30ला चौथा धक्का. नवीन बॅटर निवृत्ती बॅटिंग साठी दाखल होत आहेत. 30 धावा सध्या दाफलकावर. सुधीरनं 2 विकेट या षटकात कॅरी केलेल्या आहेत. कमबॅक हवं होतं आणि ते कमबॅक या षटकात मात्र त्याच्या वतीने होतं. निवृत्ती नवीन बॅटर खेळतोय स्ट्रायकर एंडला. स्कोर सध्या 30. स्टील 2 टू गो. पाटगावचे कॅप्टन उपस्थित आहेत. मोगर कॅप्टन उपस्थित व्हा. शॉर्ट ऑफ लेन पूल केलाय. फटका फसलाय. बॉल हवेत. मिड विकेटला फिल्डर जज आहेत आणि चांगलं जजमेंट. जज अँड वेल टेकन. फलंदाज बाद. आल्या पावली निवृत्ती माघारी. आता तिसरा धक्का दिलाय तो सुधीरनं. 30ला 5वा फलंदाज बाद. भेट घेतलेली आहे. थोड्याच वेळात तो मंदार राणे सरांच्या भेटीला जाईल. प्रवीण विशे सर सध्या कंट्रोल वॉर रूम मध्ये आहेत. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल बाकी आहे. टेडी आता एक्स्ट्रा प्लेअर आहे. चला शेवटचा बॉल टाका सुधीर, हरकत नाही. शेवटचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय. मिळाली ती एक धाव. सेकंडचा कॉल दिलाय आणि आता 2 धावा देखील सहजरित्या बनतील. 2 धाबेनिशी झाली ती डावाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट इनिंग.
थँक्यू. टेडीचा फक्त 2 मिनिटांचा वेळ आपण घेतोय. टॉस करतोय. टॉस इम्पॉर्टंट आहे. जनमान पाटगाव आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग मोगरे. टॉस होतोय अनिलदादा मार्के यांच्या शुभ हस्ते. कॉल असेल तो जनमान पाटगावचा आय थिंक. 3 षटकांचा सामना. हेड असा कॉल आहे आणि फायनली आलाय तो हेड. सँडी निर्णय कलवा बॅट फर्स्ट ए सिरीज. ज्या ज्या टीमनं बॅटिंगला पसंती दिली डीजे अक्षय. टेडीपेक्षा आता अनिलदादा भारी आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. टेडीलाही त्यांनी एक पाऊल मागं घ्यावं लावलेलं आहे. मात्र पाहिजे आता विश्वासदादा लिंगे यांचा जल्लोष कधी होईल. दुसरा डाव सुरू होतोय. टार्गेट सेट झालंय. 33 धाब्याचं ओपनिंग पेर दाखल झाली आहे. आघाडीला वैभव आणि त्याची सोबत देतो दिनेश. तर गोलंदाजीसाठी हरेश कडव दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चालू सामन्यात टॉस जिंकत पहिल्या डावात 32 बनवल्या ओमकार स्पोर्ट्स मानिवलीनं. तर आता दुसऱ्या डावात 33चा पाठलाग सुरू होतोय श्री गणेश गेटाची वाडी क्रिकेट संघाकडून. मॅच इज ऑन. दुसरं सत्र सुरू होतंय. या उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीम्सला आपण देऊयात ऑल द बेस्ट. आयवा जेलसाठी जयदादा दस आणि कल्पेश दादा धुमाल यांच्या वतीने 500चं कॅश प्राइज आणि वैभवच्या सलग 3 षटकारांसाठी 3 चौकारांसाठी दीपक कोटावले भावेश कोटवले यांच्या वतीने 1000. पहिला बॉल लाऊड अपील पण पंचांचा सिग्नल आलाय तो नॉट आउट. बॅट्समन सेफ. मात्र डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ गुडलेंथ वरून सडनली राईज होतोय. टेक ऑफ घेतोय जो निघतोय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. पहिला बॉल आलाय डॉट. दुसरा बॉल बॅकफुटवर जाऊन कट केलाय. इनफिल्ड मध्ये थोडी मिसफिल्ड. बॅकवर्ड पॉइंटला मिळतीये ती सिंगल धाव आणि सिंगल धाबेनिशी मात्र वैभव आणि त्याच्या सोबतीनं श्री गणेश गेटाची वाडी क्रिकेट संघाचं खातं मात्र खुलं होत आहे. स्कोर सध्या आपण बघत आहोत 1 ऑन बोर्ड. 1 धाव याचबरोबर दाफल कव्हर. सोळा चेंडू अजूनही 32 धाब्याची आवश्यकता. दिनेशकडे स्ट्राईक आहे. मोठं टार्गेट आहे श्री गणेश गेटाची वाडी समोर. खाली राहिलाय बॉल अपील पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिलाय. सिटीज तेच सांगतायत पंच. एक्झॅक्टली कन्फर्म करतायत. डॉट 1 डॉट. अवघी एकच धाव दाफल कव्हर. समोर आता लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. आयवा जेलसाठी 500चे प्राइज. मात्र प्रेक्षकांना ते 500चं प्राइज गमावलंय. येतोय बिग हिट दिनेशच्या बॅटमधून. ह्यूज हिट. पहिला ब्लास्ट. षटकार. अ टीम
वाडीच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. सलगचे 3 षटकार, सलगचे 3 चौकार. कॅश प्राईज अनाऊन्स होतंय 1000 रुपयाचं दीपक कोठावले आणि त्यांच्या सोबतीनं भावेश कोठावले यांच्या माध्यमातून. नाव बॅक टू क्रिकेट. नवीन बॅटर सुधीर दाखल झालाय, ज्यानं शेवटच्या षटकात गोलंदाजी जबरदस्त केली. आता तो बॅटिंगसाठी दाखल होतोय. स्टाकर एंडला धावा बनलेल्या आहेत 7 एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला टर्न केला बॉल ऑनसाइडला मिड विकेटला. फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली सेकंडचा कॉल दिलाय आणि आता 2 धावा देखील तोपर्यंत सहजरित्या मिळतील. 2 धावेनिशी मात्र एकूण 9 धावा पाहायला मिळत आहेत धावफलकावर. आता इक्वेशन आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर बनलं गेलं 9-12 चेंडू आणि आता 12.00 धाव्याच्या धावगतीनं हव्यात. रन 24. 24 मोर रिक्वायर्ड फॉर विक्ट्री इन रिमेनिंग 12 बॉल. भावेशला आता बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलंय. यंग टॅलेंट आहे भावेशकडे. पहिल्या सामन्यात ज्याची जबरदस्त कामगिरी राहिली होती. पहिल्या सामन्यात ज्यांना सामनावीर पुरस्कार संपादित केला होता तो भावेश आता बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या षटकांत 9 धावा बनलेल्या आहेत. एक फलंदाज मात्र गमावलाय, तो टीम श्री गणेश गेटाची वाडी क्रिकेट संघानं. षटक सुरू होते दुसरं. 12 चेंडू 24 धावा. चला वेळ जास्त खर्च होतोय. प्रवीण भाकरे थोडी घाई करा, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. भांगर पडाकर आय थिंक ढोल ताशानेशी आज दाखल झालेत. पहिला सामना काय जबरदस्त जिंकला त्यांनी. स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम या टीमच्या नावावरती आज आपण पाहिला. भावेश बॉलिंग मार्कवर. फुलटॉस बॉल पायात होता, अपील झालं. मात्र पंचांकडून लेग बाईचा सिग्नल आता येतोय. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेसोबत सध्या एकूण अंकित होत आहेत त्या धावफलकावरती 10 धावा. 10 ऑन बोर्ड. अकरा चेंडू 23 धावा हे समीकरण. रनवे मध्ये आलाय थोडं व्यत्यय. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल डेड बॉल. पुन्हा एकदा बॉलर भावेश तयार होतोय बॉलिंग मार्कवर. 11 चेंडू 23. यावेळेला क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गोल. फलंदाज बाद. सुधीरचा त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. धक्का दुसरा. दहा धावा स्कोरबोर्डवर. नुकताच दुसरा धक्का बसलाय. आता प्रितेश बॅटिंगसाठी दाखल होतोय. 10 चेंडू बाकी आहेत या सामन्यात आणि 10 चेंडूत अजूनही विजयासाठी आवश्यकता त्या ठिकाणी टार्गेट 33 धावेचं. चेस करत असताना, पाठला करत असताना 33 धावेचं लक्ष. 23 धावेची. 10 चेंडू 23 धावा. चला वेळ जास्त खर्च होतोय, थोडी घाई करा. फिल्डर्स बॅटर्सला विनंती आहे, आपण आपापल्या एंडला लवकरात लवकर दाखल व्हा. 10 चेंडू 23. मॅच इज स्टील ऑन. बॅटिंग ऑर्डर फॉर डीप आहे. श्री गणेश गेटाचे वाडीचं हे देखील विसरून चालणार नाही. आणि कुठलाही बॅटर जर सलग 3 षटकार 3 चौकार लगावतोय तर दीपकजी कोठावले, भावेशजी कोठावले यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज अनाऊन्स होत आहे. दहा बॉल 23. प्रितेश स्ट्रायकर एंडला. बॉलर तयार होतोय भावेश. यावेळेला चांगला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर बरोबर पुढ्यात टाकलाय, निघालाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली आहे सांगता. स्ट्रेट बॅटनं समोर लॉफ्ट करायचा होता पण बॉल थोडा खाली राहिला. अनइव्हन बाउन्स जो या स्पर्धेत नेहमीच चर्चेत राहिलेला आहे.
धावा सध्या बनत आहेत 10. आता आवश्यकता 9 चेंडू 23 धावेची गरज. यावलेला बिग हिट समोर उडवलाय. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर मिडलिंग. आयवा झेलची संधी पुन्हा एकदा प्रेक्षकांनी गमावली आहे. मात्र फलंदाज प्रितेशच्या बॅटमधून येतोय हा ह्यूज हिट. बिग ब्लास्ट, बिग हिट, सिक्सर. सोळा धावा स्कोरबोर्डवर. 8 चेंडू आता 17 धावेची गरज आहे. 8 चेंडू 17 धावा. स्टील 2 टू गो. प्रितेशकडे क्षमता आहे. वैभव त्याची सोबत देतोय. बॅटिंग ऑर्डरची यापूर्वीच आपण चर्चा केली होती जी स्ट्रॉंग आहे. 8 चेंडू 17चं समीकरण. आता 17चा खतरा सध्या या मॅचमध्ये मंडरावतोय. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल कव्हर्समध्ये. फिल्डर थोडे दूर आहेत. मिसफील्ड आणि अखेर बॉल निघालाय तो सीमारेषेच्या बाहेर. प्रितेशच्या बॅटमधून येतोय षटकारापाठोपाठ हा चौकार. या चौकारासोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकर अंकित झाली आहे ती 20. 20 ऑन बोर्ड. 7 बॉल आता या मॅच मध्ये बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये विजय करता आवश्यकता ती 13 धावेची. 7 चेंडू 13 धावा हे समीकरण. प्रितेशनं 2 फटक्यात पुन्हा एकदा सामन्यात इन केले श्री गणेश गेटाची वाडीला. यावेळेला बॅटची कडा फ्लाय झालाय बॉल. शॉट थर्डमॅनला मात्र जज करू शकले नाही. फिल्डर सेकंडचा कॉल आहे. पोचला प्रितेश पण आता एका कुठल्या तरी फलंदाजाला माघारी यावं लागेल आणि अखेर प्रितेशनं मैदान सोडलंय. सामना पोचलाय अंतिम षटकात. बनल्या गेल्या 2 षटकात 21 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर आता विजयासाठी 6 चेंडू 12 धावेची गरज. बॉलिंग मार्कवर मयूरला आता दाखल केलेलं आहे. नेक्स्ट मॅच रेडी राहा. जनमान पाटगाव बॅटिंग करता तर जय बजरंग मोगर ए फिल्डिंग करता. जनमान पाटगाव टीम आपण डगआउटच्या दिशेनं दाखल व्हा. जय बजरंग मोगर ए टीम भूषण अँड आर्मी आपण बरोबर आमच्या मेन स्टेजच्या समोर या. चला 6 चेंडू 12. वेळ जास्त घेत आहेत. टाइम काउंटर सुरू आहेत. 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकलेली आहेत. थोडं फास्ट खेळा. 6-12. पहिला बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. संधीच दिली नाही फलंदाजाला. पहिला बॉल आलाय डॉट. आता 5 बॉल बाकी आहेत या मॅच मध्ये आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता ती 12 धावेची. वैभव जितका नॉनस्ट्रॅकर एंडला राहील तितका मात्र बेनिफिट असेल ओमकार स्पोर्ट्स मानवलेला आणि त्याच कारणाचा प्रयत्न सुरू आहे तो यष्टी रक्षकाचा. जास्त वेळ त्यानं घेतला नाही. लगेचच बॉल ज्यानं ग्रिप केला तसा तो अर्ध्या विकेटवर आला. त्याला माहिती आहे स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न नक्की होईल. 5-12. पाच चेंडू 12 धावेची आवश्यकता. मॅच इज स्टील ऑन. गेम इज स्टील ऑन. स्टेप आउट झाले. समोर ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आलेत. मिळेल ते एक सिंगल. दुसरीसाठी अजिबात इंटरेस्टेड नव्हते वैभव. आता स्ट्राईक वैभवकडे रोटेट झालेले. विजयाचं समीकरण 4 चेंडू आणि आता आवश्यकता ती 11 धावेची. 4 चेंडू 11 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडूत या 11 धावा मात्र बनवाव्याच लागतील. ओमकार स्पोर्ट्स मानिवलेच्या विरुद्ध 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम श्री गणेश गेटाची वाडी क्रिकेट संघाला यावेळेला क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफला फिल्डर आलेत. थोडी मिसफिल्ड. एक सिंगल बनले. सेकंडचा कॉल. हरेश होते सिनियर प्लेअर त्यांच्याकडून झाले मिस्टेक. 2 धावा आणि या 2 धावे सहित सध्या
एकूण अंकित होत आहेत त्या 24 धावा. विजयाचं समीकरण आता 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूत आवश्यकता 9 धावेची. 3 चेंडू 9 धावा. चला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. पुन्हा एकदा दोन्ही टीम आपापल्या स्क्वॉड सोबत जॉईंट व्हा. जय बजरंग मोगरे आणि त्याचबरोबर जन्मान पाटगाव. तीन चेंडू 9 धावा. चला वेळ जास्त खर्च होतोय. शॉर्ट बॉल आता हुक केलाय, पाठवलाय स्कोर लेगला. एक टप्पा घेत निघालाय बॉल. डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. संख्या दाफलकावरती अंकित झाली ती 28-28. विजयाचं समीकरण 2 चेंडू आणि आता 2 चेंडूत आवश्यकता ती 5 धाब्याची. हाय व्होल्टेज ड्रामा. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सामना. 2 चेंडू 5 धावा हे समीकरण. एका चौकारानिशी पुन्हा एकदा सामना मात्र वैभवनं खुला केलाय. 2 चेंडू 5. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित चेंडूपाठ संपर्क झाला नाही. सेकंडचा कॉल आहे. फिल्डर फंबल झालेत आणि आता नॉन स्ट्रायकर रेनला रनआउटचा चान्स बनलाय. फलंदाज बाद होत आहेत गुरुनाथ. एक धाव आली आहे. धावा बनले 29. विकेट गमावले 34. आता सामना आलाय शेवटच्या बॉलवर. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 4 रनची आवश्यकता. आता फलंदाजासाठी कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. जांभोटे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सचिनदादा बिराडे त्याचबरोबर दीपकजी कोठावले, भावेशजी कोठावले यांच्या वतीनं 1001 रुपयाचं. सामना जर जिंकून दिला वैभवनं तर एक कॅश प्राइज मात्र त्याच्यासाठी ऑन आहे. त्याचबरोबर अनिलदादा मार्के यांच्या वतीनंही 500चं कॅश प्राइज आहे. टोटल 1500 रुपयाचं कॅश प्राइज आता या शेवटच्या बॉलवरती लागलंय. दोन्ही टीमचा आता संघर्ष पणाला लागलाय. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. मॅच जिंकेल कोण. ओमकार स्पोर्ट्स मानिवली की टीम श्री गणेश गेटाची वाडी. एकीकडे मानिवलीला हार नाहीये मंजूर तर दुसऱ्या बाजूला गेटाची वाडीला जिंकणं आहे जरूर. 1 बॉल 4. यावेळेला चांगला बॉल गुड लेंथ वरून निघालाय. ते डेस्ती रक्षकाच्या दिशेने आणि शेवटच्या चेंडूवर 3 धाबेनं चित्त थरारक विजय तो ओमकार स्पोर्ट्स मानिवलीचा. मनपूर्वक अभिनंदन. वेप्ले बॉयज मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. टफ अँड हार्ड लक श्री गणेश गेटाची वाडी. सामना संपलाय. चला नेक्स्ट मॅच साठी जय बजरंग मोगरे संघ मैदानात दाखल झालाय. बॅटिंग साठी ओपनिंग पेअर रेडी करावी लागेल टीम जन्मान पाटगावला. चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतोय आपण यानंतर होणाऱ्या नेक्स्ट मॅचच्या अगोदर प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच